लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुमचा लाभ बंद झाला असेल किंवा ई-केवायसी झाली नसेल किंवा होऊनही लाभ मिळाला नसेल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलंय। ई-केवायसी करून देखील महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय। यासोबत अनेक महिलांनी तांत्रिक अडचणींमुळे OTP किंवा वेबसाईटवर एरर येत असल्यामुळे केवायसी केलेलं नाही। या महिलांचा लाभ तर बंद झालाच, पण ज्या महिला पात्र आहेत आणि केवायसी केलेलं नाही त्यांचा लाभही बंद झालाय। दरम्यान आता केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी मध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरं दिल्यामुळे महिलांचे लाभ बंद झालेत। यासोबतच ज्या महिला खरंच निकषांमध्ये बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्यातील जवळपास 25 लाख महिला केवायसी करू शकल्या नाहीत, त्यांचाही लाभ बंद केला गेलाय। मात्र केवायसी मध्ये चूक झालेल्या महिलांना ही चूक सुधारण्याची आता संधी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी मध्ये माहिती चुकलेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। अंगणवाडी सेविका या महिलांची पडताळणी करणार आहेत। अनेक महिलांनी शासकीय नोकरदार असल्याचा पर्याय निवडलाय। याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे आणि वस्तुस्थिती तपासून महिलांना ई-केवायसी साठी संधी दिली जाणार आहे असं सूत्रांकडून समजतंय। ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार पर्याय निवडल्यानं महिलांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही। आता शासन स्तरावरून दुरुस्तीची संधी मिळणार आहे। या संदर्भातील निर्णय आता लवकरच होणार आहे। चूक दुरुस्तीनंतर महिलांना लाभ सुरू होणार आहे। ई-केवायसी करायची राहिलेल्या महिलांसाठीही आचारसंहितेनंतर सकारात्मक निर्णय होऊ शकते असं सोलापूरच्या प्रभारी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी वैशाली भोसले यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। योजनेसोबतच्या तक्रारी आणि शंकांचं निरसन करण्यासाठी आता महिलांना कुठेही हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात 181 म्हणजेच 181 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलाय। ई-केवायसी प्रक्रियेत झालेली चूक किंवा तांत्रिक अडचणींमुळे लाभ थांबला असल्यास लाभार्थी महिला 181 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात। हेल्पलाईनवर येणाऱ्या फोन कॉल्सना उत्तर देण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी कॉल्स ऑपरेटर्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय। ज्या महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलाय त्यांची आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे। योजनेच्या अटीनुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करणं अनिवार्य होतं। मात्र प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांकडून तांत्रिक चुका झाल्या, ज्यामुळे त्यांचे हप्ते थांबले। याच कारणास्तव विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांनी संताप व्यक्त केला होता। नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 चे प्रलंबित हप्ते जानेवारीच्या पहिल्या 2 आठवड्यात वितरित करण्यात आलेत। ही योजना महत्त्वाची का आहे हे देखील आपण जाणून घेऊया। महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करणं, आरोग्य आणि पोषणाच्या स्तरात सुधारणा करणं, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक मदत पोहोचवणं हा या योजनेचा उद्देश आहे। तुमचा हप्ता अद्याप जमा झाला नसेल किंवा अर्जात काही दुरुस्ती करायची असेल तर त्वरित 181 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय।